गोव्यातल्या एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे। अरपोरा गावातल्या एका नाईट क्लबमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 महिला आणि 20 पुरुषांसह 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये काही पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे। मृतांमध्ये बहुतेक जण हे तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आगीचं कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचं मानलं जात आहे। बहुतेक मृत्यू गुदमरल्यानं झालेत। या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे। गोव्याच्या क्लबमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालंय। यात 3 महिला आणि 20 पुरुषांसह 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये काही पर्यटकांचा सुद्धा समावेश असल्याचं कळत आहे। या मृतांमध्ये बहुतेक जण हे तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, नेमकी ही घटना दुर्घटना कशी घडली आणि आता जखमींना कशा प्रकारे मदत केली जाते आहे? दीपाली, नक्कीच एकंदरीत आपण पाहतोय मी ज्या ठिकाणी उभा आहे तो अगदी अपोरा हॉटेलच्या गेटच्या अगदी मी समोरच उभा आहे आणि या ठिकाणची मी दृश्य दाखवतोय। हे जो दरवाजा आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे आणि पोलिसांनी हे जे आहे ते पूर्ण एरिया आहे तो बंद केलेला आहे, म्हणजे इथून कोणालाही येता येत नाही। आणि अशी वाईट दुर्घटना घडली की 23 जणांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला पाहतोय। गोव्याच्या अपोरा परिसरातील बीच बाय रिव्हर लेन या लोकप्रिय पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला आहे। सिलेंडर स्फोटाची शक्यता व्यक्त केली जात आहे। संपूर्ण क्लबमध्ये ही आग पसरल्याने बचाव करायलाही काही वेळ मिळाला नाही। या दुर्घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून मृतांमध्ये बहुतांश क्लबमध्ये कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणली। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश देखील दिलेले आहेत। आणि पबमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, याची चौकशी सुरू आहे। गोव्याच्या पर्यटन पट्ट्यात झालेली ही दुर्घटना अतिशय धक्कादायक असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। आणि हे तसं बघायला गेलं तर पर्यटन म्हणजे गोवा हा फार मोठा पर्यटन आहे। देश विदेशातले पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। दीपाली, निश्चितच गुरुप्रसाद, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी गुरुप्रसाद। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। एक्चुअली हम लोगों की फ़्लाइट कल रात 10:30 बजे की लैंड हुई थी, तो हम अराउंड 12 बजे यहाँ आए थे। तो जैसे ही हम लोग अपने हॉस्टल पहुँचे तो हमने देखा वहाँ पे कि धुआं काफ़ी ज़्यादा आ रहा है एंड वहाँ कुछ रेडिश ह्यू भी था। तो हम यहाँ पता कर रहे हैं कि क्या हुआ है। एक्चुअली वी वर प्लानिंग टू कम एंड पार्टी हियर एट yesterday night. Same hotel. Yes, but then we got to know that a big fire has taken place out here, so we didn't go. The moment we came here, so we thought why there is a pollution here, because we are used to of seeing smoke everywhere. So we thought it's not normal. So after some time we got to know there has been a fire. So we thought actually we got lucky because our cab driver was late, or else we would be here.